तुमची पण गाडी अशी करते का? आता चालू केली, जसा मी गेअर टाकला अशी पुढं जाते, थोडीशी पुढं जाते. तर मग तुमच्या पण क्लच प्लेटा एकमेकांना चिकटलेल्या आहेत मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला गाडीच्या क्लच प्लेट्स चेंज करायला लागतील आणि बाकी सर्व्हिसिंग, ऑइल सर्व्हिसिंग वगैरे करून घ्यावं लागेल. आता तर मी अजून थोडेसे प्रॉब्लेम दाखवणार आहे माझ्या गाडीमधले आणि मग तुम्हाला सांगेन काय काय प्रॉब्लेम आहेत आणि आज आपण काय काय करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, ही आहे आपली रॉयल एनफील्ड थंडरबर्ड. तर हिचा आज आपण सर्व्हिसिंग करणार आहे. तर काय होतं आहे, गाडीचं सुरुवातीला सकाळ चालू केली गाडी आणि जर स्टार्टर मारला आणि गिअर टाकले, गाडी काय होतं पुढं डचका मारते. हे गाडी डचका मारण्याचं कारण काय आहे मित्रांनो, तर क्लच प्लेटाच्या गाडीचे आहेत ते एकमेकाला चिकटलेले आहेत जास्त वापरामुळे. तर आता आपण त्या चेंज करायला जाणार आहोत गॅरेजमध्ये आणि बाकी गोष्टी आहेत ते रॉयल एनफील्डला कोणतं इंजिन ऑइल चांगलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. क्लच वायर कधी बदलायचे ते एक सांगणार आहोत आणि अजून आपला जो इंजिनमधून मेन टिकटिक आवाज येत असतो आहे मी दाखवतो तुम्हाला. जो प्रॉब्लेम सगळे रॉयल एनफील्ड ओनर्स फेस. तर असे काही प्रॉब्लेम आहेत आपल्या गाडीमध्ये, टिकटिक आवाज येणे, क्लच प्लेटचा आवाज येणे, क्लच प्लेट म्हणजे एकमेकाला घासते ॲक्च्युली. बाकी सगळं आपल्या गाडीमध्ये ठीक आहे. बघूयात आता किती खर्च येतो आहे, कारण इंजिन ऑइल आणि सर्व्हिसिंगसाठी मला वाटतं 1,500 रुपये खर्च येईल आणि जे आपले क्लच प्लेट चेंज करायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी 1,500 रुपये खर्च येईल. असे 3,000 रुपये मिळून आपल्या गाडीसाठी टाईम भेटत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील बाकी करायच्या ज्या गोष्टी आहेत, कामामुळं काय होतं आहे, सगळा टाईम कामामध्ये निघून जातो आहे, घरी येण्यामध्ये जाण्यामध्ये निघून जात आहे. गाडीचं सर्व्हिसिंग करायचं मी जवळजवळ 2 ते 3 आठवडे झालं विचार करतो आहे. गाडीची सर्व्हिसिंग करून जवळजवळ 4-5 महिने झालेत, जे की मी 3 महिन्यापेक्षा जास्त जर उशीर केला तर माझ्या गाडीला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे हे मला माहिती असून पण. कारण गाडीचं सर्व्हिसिंग 2,500 किलोमीटर झालंच पाहिजे. जर तुमच्याकडे स्पोर्ट बाईक आहे, पल्सर NS 200 किंवा ड्यूक 200 यासारख्या गाड्यांना कसं असतं आहे 7,000 ते 10,000 किलोमीटरच्या दरम्यानमध्ये सर्व्हिसिंग करायला लागतं आहे आणि त्याचं कॉस्ट पण जास्त असतो आहे. आता रॉयल एनफील्डचं कसं आहे, नॉर्मल इंजिन आहे या गाडीचं, त्याच्यामुळं यात ऑइल कूल किंवा लिक्विड कूल इंजिन नाही आहे. नॉर्मल इंजिन असल्यामुळं याला 2,500 किलोमीटरमध्ये सर्व्हिसिंग करायला गरजेचं असतं आहे मित्रांनो. त्यामुळं मी आज आता गाडीचं सर्व्हिसिंग करायला चाललो. याचबरोबर आपण आपल्या गाडीमध्ये क्लच प्लेटचं पण काम करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पूर्ण बनून राहावा मराठी मित्रांनो. आणि सांगली करून मी आत्ता सांगलीमध्ये आहे आणि आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग होणार आहे बुरांडे गॅरेजमध्ये, सांगलीच्या सिटीमध्ये. कॉलेज कॉर्नरपासून पलीकडे गणपतीच्या मंदिरकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा राईट साईडला एक गल्ली येते, तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे गॅरेज भेटेल. मी गॅरेजची माहिती तुम्हाला देईन. भाऊ कायम आपल्यासाठी अवेलेबल असतो. रॉयल एनफील्ड तुमच्याकडे जरी असेल नॉर्मल सर्व्हिसिंग, कट टू कट भाऊ सर्व्हिसिंग करत असतो, काही सोडत नाही. त्यामुळं तुम्ही दिलखुलासपणे त्याच्याकडे काम करायला जाऊ शकतात. रिजनेबल रेट्स आहेत, जास्त पैसे भाऊ घेत नाही. त्याच्यामुळं मी रेफर करतो तुम्हाला की तुम्ही त्या गॅरेजमध्ये जावं. मी त्याचा नंबर आणि त्याचं लोकेशन पण व्हिडिओमध्ये मेन्शन करेन. तर नेक्स्ट व्लॉग राहील आपला फुल. हा व्हिडिओ जर मी कंटिन्यू केला तर जास्त मोठा होईल व्हिडिओ, त्याच्यामुळं मी पुढचा व्हिडिओ टाकत आहे दुसरा. त्यामध्ये मी आपल्याला क्लच प्लेट आणि ऑइल सर्व्हिसिंग आणि ऑइल फिल्टर चेंज वगैरे सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ फॉलो करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा मित्रांनो. मी लिंक खाली देत आहे त्या दुसऱ्या व्हिडिओची, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर मित्रांनो, आता पुष्पराज चौकातून आपण पुढं आलेलो आहे. आपल्या राईट साईडला आता काळीखानचा जो तलाव आहे तो दिसेल आणि लेफ्ट साईडला जो रोड जाणार आहे तो काँग्रेस भवनकडे जात आहे आणि सरळ आपण गेलं राईट साईडला वळून तर कॉलेज कॉर्नर येत आहे आणि कॉलेज कॉर्नरपासून मी लेफ्ट घेणार आहे आणि सरळ गणपतीचे मंदिर, सरळ आपल्याला रोड आहे तिकडे जायला. अमराई बाग वगैरे लागते. अमराई बागपासून थोडंसं पुढं गेल्यानंतर गणपती मंदिरच्या अलीकडं ते गॅरेज लागत आहे. त्याच्या आधी आपण सांगली सायकलमधून गाडीचे पार्ट्स घेणार आहे. तिथे खूप स्वस्त पार्ट्स भेटतात. मी तिथून माझ्या गाडीचे रॉयल एनफील्डचे रिअल शॉकर घेतलेले, त्याच्यावरती प्राईस होती जवळजवळ 2300 रुपये आणि मला ते भेटलेले तिथे फक्त 1,500 रुपयेमध्ये एक पीस. तर मित्रांनो, अशा प्रकारे तिथं खूप स्वस्त सामान भेटतं आणि चंपा म्हणून एक दुकान पण आहे स्टँडच्या जवळ, तिकडून पण तुम्ही रॉयल एनफील्डचे पार्ट घेऊ शकताय. डायरेक्ट शोरूमला गाडी देण्यापेक्षा माझ्या मते गाडी पर्सनली मेकॅनिककडे दिलेली परवडते, कारण डायरेक्ट शोरूमला दिल्यावर शोरूमवाले बऱ्याचपैकी काही करत नाही. हे मी शोरूममध्ये थांबून पण बघितलेलं आहे. काचातून मी एकदा बघत होतो खिडकीतून माझ्या गाडीबरोबर काय करतायत. तर फक्त माझं इंजिन ऑइल चेंज केलं
गाडीला थोडी रिस्क दिली जास्त आणि गाडी माझी तशी माझ्या हातामध्ये रिटर्न दिली आणि मला बोलले की सगळं काम केलेलं आहे, इंजिन वगैरे चेकअप झालेलं आहे, कार्बोरेटर क्लीन झालेलं आहे. तसं काहीच याने केलेलं नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळं मला शोरूमवरून विश्वास उडलेला आहे. त्याच्यामुळं मी शोरूममध्ये आता गाडी देत नाही आणि पर्सनली गेलो तरी उभा राहून गाडी रिपेअर करून घेतो आणि अशा वेळेस जायचं, अशा मेकॅनिककडे जायचं जो आपल्याला लवकरात लवकर आपली गाडी रिपेअर करून देईल किंवा आधीच अपॉइंटमेंट घेऊ शकताय तुम्ही मित्रांनो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन कोणत्या गॅरेजमध्ये जायचं सांगलीमध्ये तुम्ही राहत असाल तर, आणि त्याला कसं अपॉइंटमेंट घ्यायची त्या गॅरेजवाल्याची आणि त्याला कॉल करून त्याचा नंबर पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन. तर तो तुम्ही सेव्ह करून घेऊ शकताय आणि त्याच्या गॅरेजमध्ये जाऊ शकताय. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा ताकी तुमच्याकडे नेक्स्ट व्हिडिओ माझा येऊ शकेल. तर खाली तुम्हाला व्हिडिओ दिसेलच माझा, त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ ओपन करून तुमचं क्लच प्लेट वगैरे, ऑइल सर्व्हिसिंग हे सगळे माहिती घेऊ शकता त्या व्हिडिओमध्ये, किंवा किती खर्च येतो ह्या सगळा एक्सपिरियन्स मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि काय फरक पडतो आहे गाडीमध्ये तो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.